दलित महिला बलात्कार दलित हत्या प्रकरणात न्याय मिळेल का? अधिकाऱ्यांच्या नेत्यांची मोठे गावाला भेट. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोठ्या गावाला दलित महिला बलात्कार दलित हत्याकांडाने कलंक लावला. पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी 1 महिना अभय दिल्याने पोलिसांचे लटकरी वेशीला सांगण्याचे काम खुद तपास पोलीस अधिकाऱ्यांनी केले असल्याचे आरोप मृतक महिलाचे पित्याने केलाय. तुम्हाला काय न्याय मिळाला पाहिजे? हो. सांगा काय बोलायचं असेल बोला या संदर्भात. काय बोलू बाबा, एवढ्या 2 लेकी गेल्या, मला काही बोलता येईना. मग ते भांजत हरपले, मला वाटायला लागले त्याने मला झाकलं असतं तर मला फाकायचं काम पडायला त्याने. मुलीवर अन्याय झाला. म्हणजे अन्याय म्हणजे असा की आमच्या मुलीला जाळपोळ केली. या गावातल्या दोन 5-7 लोकांनी केला, पण या 2 लोकांनी बलात्कार करून तिला जाळलं. जाळल्याच्या नंतर मी काय केलं, काय करणार, कारण मी पोलीस स्टेशनला गेलो. माझी पोलीस स्टेशनने काही तक्रार तेवढी काही केली नाही. नंतर मी याच्या नीती वानखेडे याच्याकडे गेलो आणि त्याच्या समोर मी हे कार्यभार सगळा करून टाकला. म्हणजे तुमची मागणी काय? मागणी काय, आम्हाला फक्त त्या लोकांना फाशी पाहिजे, 7 लोकांना. आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य निधी CN थूल यांनी आज विवाहिता मृत्यू प्रकरणी मटेगाव तालुका रिसोर्ट येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबाशी चर्चा करून घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशी चर्चा केली. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विनोद तायडे, रिसोर्ट, MVW न्यूज, वाशिम. ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत निंदाजनक अशी आहे. ज्या लोकांना माणूस असं म्हणताच येणार नाही की त्याने ज्या पाशवी रीतीने ही घटना केलेली आहे त्यांना तपासामध्ये जे काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा भरून काढायच्या आणि या लोकांना कडक शिक्षा. जशी ही तिला आग लावल्यामुळे तडफडत गेली तसेच जी खरे आरोपी असतील त्या आरोपींना देखील कुठल्याही प्रकारे यातून सुटता येणार नाही याची आम्ही काळजी घेणार. त्या दृष्टिकोनातूनच जेव्हा आम्हाला हे कळल्यानंतर ताबडतोब मी इथे आलो. परवा मी कोल्हापूरला घेतलो, आज इथे आलो आणि आम्ही सगळ्या रीतीने सर्वांगीण तपास जो कमतरता राहिल्या ते भरून काढून आरोपींना कडक शिक्षा होईल हीच आम्ही पाहणार आहोत. एवढंच नाही तर त्या संगीताचे जे वारस मुलं आहेत त्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे जे काही आर्थिक मदत द्यायची आहे ते आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली. त्यांना अन्नधान्याचीही आणि जो तिच्या याच्याप्रमाणे जो कोणी वारस असेल त्याला नौकरीच्या बाबतीमध्येही काय करता येईल याचा आम्ही आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढे साक्षीदार आहेत या सगळ्या साक्षीदारांनी जे बघितले तेच सांगावं. मी अमुक ऐकले, तमुक ऐकले, तमुक असं केलंय, असं झालंय असं बिलकुल हे नाही. त्यांनी जे बघितलेलं आहे तेवढंच फक्त त्यांनी पोलिसाला सांगावं तर ते अधिक चांगलं त्याच्यातलं राहील आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला मग आपल्याला शिक्षा पर्यंत पोचवायला त्याला असणारं मदत त्या ठिकाणी असणार होते. कुटुंबियांना सांत्वना पण असणारं सगळेच या ठिकाणी अनेक वेळा आपण आला असेल. पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले या सगळ्या याच्यामध्ये. शासन आरोपियों पर अगर कड़क कार्रवाई नहीं करता तो मैं जिला अध्यक्ष होने के नाते और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहब की तरफ से मैं आप सब लोगों को आश्वासन देता हूं कि भारी बहुजन महासंघ इसके खिलाफ कड़ा आंदोलन छेड़ देगा महाराष्ट्र में अगर इन लोगों पर कार्रवाई नहीं हुई तो. आज हम यहाँ से जाने के बाद अभी कलेक्टर ऑफिस और SP ऑफिस को जाके प्रथम त्या घटनेचा भारी बहुजन महासंघाच्या वतीने निषेध करतो आणि या कुटुंबावर आज अन्याय झाला त्या कुटुंबाच्या पाठीशी भारी बहुजन महासंघ खंबीरपणे उभे राहील. यापुढे म्हणजे यानंतर
या प्रक्रियेला इथल्या पोलीस अधीक्षकांनी इथल्या प्रशासनाने दखल घेतली नाही तर त्याविरुद्ध भारिप बहुजन महासंघ उग्र आंदोलन करेल व त्याच्यासाठी न्यायाची भूमिका जे घेता येईल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत एकच आरोपी अटक करण्यात आलेला आहे. 6 आरोपी आजही फरार आहेत, मोकाट फिरत आहेत. ते 6 आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे. त्याचबरोबर जवळजवळ 1 महिना तपास कार्यामध्ये दिरंगाई करणारे, जाणीवपूर्वक आरोपींना अभय प्रदान करणारे जे पोलीस अधिकारी आहेत, तपास अधिकारी आहेत, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर सुद्धा या मोठेगाव जळीत हत्याकांडाचे सह आरोपी म्हणून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. त्या मागणीसाठी आमचा 17 तारखेला सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर वाशिम येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कचेरीपर्यंत